नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कायदे की बात। आज मी फार्मर प्रोड्युसर कंपनी कशा पद्धतीने रजिस्टर केली जाते याबद्दल मार्गदर्शन देणार आहे। तर त्याआधी समजून घेऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे नक्की काय असतं। तर ही कंपनीज कायद्याअंतर्गत रजिस्टर होणारी एक संस्था आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मेंबर्स असतात। जेव्हा शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचा मेंबर बनतो तेव्हा त्याला अनेक फायदे होतात। त्यातले महत्त्वाचे फायदे म्हणजे कुठलाही कच्चा माल विकत घेत असताना त्याला तो कमी दरात अवेलेबल होतो। दुसरी गोष्ट म्हणजे यंत्र किंवा शेतीसाठी लागणारी अवजारं याची खरेदी करताना त्याला कमी भावामध्ये हे गोष्टी अवेलेबल होतात। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तो त्याचा माल विक्रीला आणतो तेव्हा संघटितपणे शेती होत असल्यामुळे त्या मालाला एक्सपोर्ट करणं किंवा मोठ्या बाजारपेठेमध्ये घेऊन विकणं हेही त्याला शक्य होतं। तर या गोष्टींसाठी मूळतः शेती उत्पादक संघटना किंवा ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणतो ही रजिस्टर केली जाते। तर ह्याच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी असते आणि त्याला नक्की काय डॉक्युमेंट्स लागतात ते आपण समजून घेऊ। फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर करत असताना 7 मुख्य डॉक्युमेंटची गरज असते। त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तो जो शेतकरी आहे त्याचा पॅन कार्ड असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे स्वतःच्या नावाचं आयडी प्रूफ असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये इलेक्शन आयडी असू शकतं, पासपोर्ट असू शकतो किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं। चौथी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे स्वतःच्या नावाचं ऍड्रेस प्रूफ असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये एकतर लाईट बिल असेल किंवा टेलिफोन बिल असेल किंवा बँक स्टेटमेंट असेल। तर या सर्व गोष्टी त्याच्या नावावर असणं गरजेचं असतं। पाचवी गोष्ट म्हणजे तो स्वतः शेतकरी असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी त्याचा सातबारा असणं गरजेचं असतं। जर शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर सातबारा नसेल आणि त्याच्या घरातल्या वडिलांच्या आजोबांच्या नावाचा सातबारा असेल तर तो सुद्धा या प्रोसेसमध्ये चालू शकतो। त्याच्यानंतर त्याच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला असणं गरजेचं असतं, ज्याला शेतकरीचं प्रमाणपत्र किंवा फार्मर सर्टिफिकेट असं म्हणतात। हे फार्मर सर्टिफिकेट आणि वर नमूद केलेले सगळे डॉक्युमेंट्स हे तलाठी, तहसीलदार किंवा कलेक्टर कडून अटेस्टेड असणं म्हणजे त्यांचा सही शिक्का त्याच्यावर असणं गरजेचं असतं। वैयक्तिक डॉक्युमेंट झाल्यानंतर ज्या ठिकाणी संस्था आपल्याला रजिस्टर करायची आहे त्या जागेचं लाईट बिलही तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जोडावं लागतं। एकदा ही डॉक्युमेंट्स तयार झाली की साधारणपणे 7 दिवस ते 15 दिवसामध्ये आपली फार्मर प्रोड्युसर कंपनी ही रजिस्टर होऊ शकते। रजिस्ट्रेशनसाठी कमीत कमी 10 शेतकरी असणं गरजेचं आहे आणि या 10 शेतकऱ्यांपैकीच 5 जण संचालक मंडळावरती डायरेक्टर म्हणून जातात। तुमच्या कंपनीमध्ये 5 पेक्षा जास्तही डायरेक्टर असू शकतात, मात्र जेवढे जास्त डायरेक्टर्स आहेत तेवढे जास्त तुमचं डॉक्युमेंट आणि प्रोसेसचा वेळ वाढतो। अशा पद्धतीने तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर झाली की तुम्हाला त्याचे हे सर्व अनेक बेनिफिट्स मिळू शकतात। या संकल्पनेची सुरुवात यासाठीच झाली कारण एकटा शेतकरी बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींपासून वंचित राहतो। तो एकटा जर शेती करत असेल तर त्याला एकट्याला कच्चा माल विकत घेणं, शेतीमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी विकत घेणं, अवजारं विकत घेणं, यंत्र विकत घेणं, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणं या सर्व गोष्टी खूप महाग पडतात। तसेच कोल्ड स्टोरेज, एखादं फूड प्रोसेसिंग युनिट या सर्व गोष्टी चालू करणे एकट्या शेतकऱ्याला अवघड जातं। या सर्व गोष्टींचा बेनिफिट तुम्ही जर फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे या गोष्टी केल्या तर तुम्हाला होतो आणि शेतकऱ्याची ओव्हरऑल आर्थिक परिस्थिती सुधारते, त्याला संघटित शेतीचा फायदा मिळतो आणि त्याची नक्कीच प्रगती होऊ शकते। ज्या शेतकरी बांधवांना स्वतःची फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर करायची आहे त्यांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।